मित्रांनो, पाठीमागल्या काही दिवसामाग नाशिक मधल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला। ती बातमी अजून ताजी असतानाच काल गुरुवारी दुपारी 1च्या सुमारास चाकण शिक्रापूरच्या महामार्गावर असा काय एका कंटेनर धुमाकूळ घडला होता। तुम्हाला सांगतो, चाकण मध्ये ती इतका फास्ट सुटला होता की त्यानं जवळजवळ 10-15 गाड्या चोरा केल्या होत्या। त्याच्यामध्ये काय 4 व्हीलर होत्या, 2 चाकी, 3 चाकी, काय कोण येईल त्याला तुम्हाला सांगतो त्यानं उडवत गेला। का नेमका हा प्रकार झालता कसा हे तुम्हाला सांगतो आता। आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन आला असलं तर लाईक सबस्क्राइब करा। तर विषय असा झाला होता, चाकण मधल्या एका चौकामधनं कंटेनर वळून जात असताना त्यानं 3 महिलांना उडवलं। तीन महिलांना उडवल्या तिथे थांबला नाही गाडी। ती डायरेक्ट ती टर्न मारून फास्ट हल्ला। तिथल्या स्थानिक लोकांनी काय नाही मग त्याच्या पाठीमाग उभा कर म्हणून गाड्या लावल्या, पण ते काय ऐकच ना। मग तिथनं पुढे एका चौकात गेला, एक मुलगी चालली होती, त्या मुलीच्या अंगावर नेर गाडी घातली। त्या मुलीच्या गाडी पायावरून गेली कंटेनर। तिथं पण थांबला नाही। पोलीस वगैरे मागे लागले। पोलिसांच्या गाडीत त्यानं धडकावून पोलिसांच्या गाडीला सुद्धा नुकसान चांगलं त्याने केलं। की परत त्याच्या पुढे एक स्प्लेंडर लावली, ती स्प्लेंडरला पण त्यानं उडवून पाक त्याचा चुराडा करून टाकला। त्यानं एक 20 किलोमीटर असा जे धुमाकूळ गाठला होता तुम्हाला सांगतो, काय सांगायलाच नको। तिथं एक भाजी मंडईमध्ये एक फॅमिली आली होती। तर ते सांगत होते की एक 5 तरुण त्या कंटेनरच्या पाठीमागे धावत होते। ते मला काय धावतात म्हणून आम्ही बघायला गेलो तर समजलं म्हणला की 3 महिलांना त्यांनी उडवलंय आणि समोर येऊन दुसऱ्या चौकामध्ये एका मुलीला पण उडवले। आणि हा काय बाबा थांबायलाच तयार नाही। आता ह्याच्यामध्ये कोणाचा जीव सुद्धा जाईल म्हणून ते म्हणला मी फॅमिली घरी सोडली आणि घरी सोडून डायरेक्ट ही सुद्धा पॅशन प्रो गाडी घेऊन त्या कंटेनरच्या मागे लागला। तुम्हाला सांगतो 20 किलोमीटर ह्यानं असा काय गुंगारा दिला, पुढं जायचा माघारी वळवायचा। तिथनं असं त्यानं इतका तुम्हाला सांगतो त्याने फसवाफसवी केली। आणि त्याला महाराष्ट्रातला पब्लिक मार्ग काय माहित नव्हता आणि तो ड्रायव्हर होता हरियाणा मधला। ती काय त्याच्या टेन्शन मध्ये होता। पण असा ते कोणतीही गाडी असली काय कोणाला ती भेट नव्हता। तर विषय असा झाला की समोर एक जेसीबी लावला। जेसीबीला सुद्धा त्यानं उडवलं। परत ना एक मोठा असा एक हायवे लावला आणि त्याला थटकून मग ती बंद पडली गाडी त्याची। त्याला उतरला तुम्हाला सांगतो जे काय जी त्याला चोप जी दिला। चोप आता का दिला तर त्याच्यामध्ये त्या मुलीच्या पायावर जे त्याचं त्या कंटेनरचं चाक गेलं होतं, तर त्या मुलीचा पाय शरीरापासून वेगळा झाला होता। बघा मित्रांनो, मी काल परवाच एक व्हिडिओ टाकला होता की ड्रायव्हरनं गाडी कशी चालवली पाहिजे, ड्रायव्हरनं कशी चालवली पाहिजे हे लक्षात घ्या म्हणून मी काल परवा एक व्हिडिओ टाकला होता। तोपर्यंत कालच ही घटना अशी घडली की त्या हरामखोरानं कुठलाच न विचार करता, कुठल्याच आया बहिणीचा विचार न करता किंवा पोलिसांचा प्रशासनाचा कोणाचाच विचार न केला नाही, दारू पिऊन असा गाडी फिरवत होता। एखाद्या फिल्म मधल्यासारखं ह्यानं चालू केलं की ह्याला वाटत होतं मी स्वतः हिरोच झालो आणि बाकीचे सगळे पब्लिक हेच येडीच। मग ही एकटाच हिरो लागलाय पळवायला गाडी।
एक स्विफ्ट डिझायर पण त्यानं चोरा केली. एका टेम्पोला धडक दिली, टेम्पो दुसऱ्या ट्रक खाली जाऊन शिरला आणि एका तर माणसाच्या गाडीला 4 व्हीलरला धक्का दिला. त्यानं 3दा ठोका मारला तरी पण त्या 4 व्हीलर मधल्या माणसाला काय झालं नाही. त्याने गाडी लगेच लेफ्टला मारली आणि त्यानं त्याचा जीव बचावला. मग त्या 3 महिलांना पण त्यानं जोरदार टक्कर दिली. त्यांना पोलिसांनी रुग्णालयात नेऊन त्या मुलीला पण नेलं, त्यांच्यावर उपचार वगैरे चालू केले. अशा ह्यानं छोट्या मोठ्या 15 गाड्या उडवल्या. मग आता मित्रांनो तुम्ही म्हणसाल न्यूज चॅनल आहे, तू काय सांगायची गरज आहे असं तसं नाही मित्रांनो. माझा यूट्यूब फॅमिली आहे ना, माझा ऑडियन्स ही माझे व्हिडिओ बघत असतात. काही जण शेतकरी आहेत, जास्त करून न्यूज वगैरे काय कोण बघत नाही. कॉमेडी व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ, रील्स वगैरे बघत असतात. तर खास ही ह्यांच्यासाठी सांगतोय की कसं राहिलं पाहिजे आणि कसं कुठं बाजारात गेलं पाहिजे, काय कसंही माणसं येऊ शकतील. आता त्या मुलीचं काय चूक नव्हती, ती एका बाजूला उभा राहिली होती. त्या महिलांची पण काय चूक नव्हती, तरी सुद्धा ह्यानं भारदस्त गाडी पळवत आणून ह्यांच्या अंगावर घातली. बघा मग अशा ड्रायव्हरला तुम्हाला सांगतो, आपल्या महाराष्ट्रातल्या माणसाने असा काय चोप दिला तुम्हाला सांगतो, काय तुम्हाला सांगायचं. इतका बेदम मारला. तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुमच्या सुद्धा अंगावर काटा फुटल. आणि इतका ते प्रचंड व्हिडिओ व्हायरल झालाय ना तुम्हाला सांगतो काल सोशल मीडियावर. मग म्हणूनच मला व्हिडिओ बनवावा वाटला. आणि त्याच्यामध्ये पोलिसाच्या गाडीला सुद्धा त्यानं ठोकलं. मग पोलिसाला सुद्धा दुखापत झाली आणि जवळजवळ 9 ते 10 माणसांना जखमा झालेल्या, कारण ती गाडीच थांबवायला तयार नव्हता. कसं करायचं मित्रांनो सांगा. मग आता अशा ड्रायव्हरला काय केलं पाहिजे. मला असं वाटतंय मित्रांनो, सरकारने एक असल्या कंटेनरसाठी ही ना एक वेगळाच रस्ता काढायला पाहिजे. म्हणजे त्याची ती कसं ते झक मारे ना, पडो राहो, ती काय करायची करू, किंवा एखाद्या ह्याच्यावरून पलटी होऊ द्या, त्याला काय अडचण नाही पिऊन. पण उगाच निष्पाप माणसाला ह्यानं दुखापत करणं म्हणजे ही काय साधी सोपी गोष्ट नाही. कोण बाजारला आला असेल, कोण काहीतरी किराणा मालासाठी आला असेल, जे त्या कामासाठी आलेले, कोण घरला चाललेलं, ह्यानं काही नाही आपल्या निवांत मध्ये ठोका देऊन टाकलाय. लय नुकसान झाले गाडीशांचे, इतकं नुकसान झाले ना प्रमाणाच्या बाहेर. तर माझी ड्रायव्हर बांधवांना एकच विनंती आहे, तुम्ही गाडी चालवत असताना दारू अजिबात पिऊ नका. तुम्ही दारू प्यायची असली तर तुम्ही घरी येऊन प्या, गाडी उभा केल्यावर झोपून प्या, कसं प्या, पण गाडी दारू पिऊन अजिबात चालवू नका. मग हे आपल्या गरीब आया बहिणींचं कशाला त्यांना हे करता, आयुष्यात न उठवता. आता त्याच बहिणीचा आपल्या का पाय तुटला तर तिनं काय करायचं. कसं तर ती जगत असेल, पण पाय तुटल्यावर एकदा काय उपयोग सांगा. ही काय नाही, कुठं तर टेन्शन मध्ये असेल, कशा तर पिऊन आला असेल, त्याला काय तर बायकोचा त्रास असेल, आणि ही लागला गाडी कोणीकडे पळवायला. आणि ही गाडी जवळजवळ मित्रांनो चौक फुलेच्या पुढं 3 किलोमीटरच्या आसपास गाडी पळवत आणली होती. तिथं बघ गाडी थांबवणार, बाहेर ये नाही. मग तुम्हाला माहिती आहे मग इकडं महाराष्ट्रात कसं असतंय. तर चला मित्रांनो, एवढंच मला सांगायचं होतं, बाकी काय नाही.